नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडीची वेळ आता बदलण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अंगणवाडीची वेळ ही सकाळ सत्रात भरवणे अत्यंत महत्त्वाचं होतं. सर्व महाविद्यालय, शाळा सकाळच्या सत्रात सुरू झाली, पण अंगणवाडी मात्र सकाळ सत्रात सुरू झाली नव्हती. त्यामुळे आता अंगणवाडीचं वेळापत्रक आलेलं आहे. तुम्ही वेळापत्रक पाहू शकता. 16/3/2026 पासून ते 30/6/2026 पर्यंत अंगणवाडीची वेळ ही सकाळच्या सत्रात घेतली जाणार आहे. आणि पुन्हा अंगणवाडीची वेळ कशा पद्धतीने असणार, अंगणवाडी व मदतनीसांनी गृहभेटीला कधी जायचं, काय कधी करायचं, म्हणजे त्यांचे वेळापत्रक कशा पद्धतीने असणार, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा हे युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, महाराष्ट्र शासनाचा हा जी.आर आहे, पुणे विभागाचा आहे. बघा, पुणे विभागाच्या अंतर्गत जेवढे काही प्रकल्प येतात त्या सर्वांसाठी हे जी.आर महत्वाचा आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 13/3/2026 आहे. प्रति बघा, बाल विकास प्रकल्पाधिकारी, सर्व नागरी प्रकल्प, सर्व. तर बघा, पुणे विभागामधील जेवढे काही नागरी प्रकल्प आहेत त्या सर्वांसाठी ही वेळ आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे. परंतु पुणे विभागाच्या अंतर्गत जे काही जिल्हे येतात, जे काही नागरी प्रकल्प येतात त्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, विषय अत्यंत महत्वाचा आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अंगणवाड्या सकाळ सत्रात भरण्याबाबतचा हा महत्वपूर्ण जी.आर आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील तीव्र उष्णतामानाची स्थिती लक्षात घेता 1 एप्रिल ते 30 जून या उन्हाळ्याच्या कालावधीत वेळेच्या पूर्वीच म्हणजे अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे अधिकार नागरी प्रकल्पाच्या बाबतीत संदर्भीय संबंधित विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास विभाग यांना राहतील असे निर्देशित केलेले आहेत. या कालावधीमध्ये अंगणवाडी केंद्राची एकूण दैनंदिन कामाचे तास, बघा, दैनंदिन कामाचे तास 6.5 तास राहणार असं म्हणण्यात आलेलं आहे. ही बाब लक्षात घेऊन विभागातील सर्व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाजांची वेळ ही त्या अनुसरून 7:45 ते दुपारी 2:15 राहिल्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या वेळेत दैनंदिन कामकाज खालीलप्रमाणे असणार आहे, अशी महत्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आले. परिपत्रक अत्यंत महत्वाचं आहे. बघा, जरी अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुरू झाली तरी अंगणवाडी सेविका मदतनीसांना 6.5 तास काम लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे सेविका मदतनीसांवर अन्याय झालेला आहे. इतर ज्या शाळा आहेत त्यांची मी वेळ तुम्हाला सांगते. इतर ज्या शाळा आहेत त्या अगोदर 11 ते 4 भरत होत्या. म्हणजे त्यावेळेस त्यांचे 6 तास होत होते. परंतु आता त्यांच्या शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आलेल्या आहेत. ज्या इतर शाळा आहेत त्यांची वेळ देखील सकाळ सत्रात करण्यात आहे. परंतु त्यांना वेळेचं म्हणजे 6 तास वेळ घ्यायची किंवा जी सांगितली तेवढ्या वेळेतच काम करायचं असं अजिबात बंधन नाही. इथं फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांना 6.5 तासांचं बंधन का? हा देखील महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित झालेला आहे. बघा ताईंनो, इतर ज्या आपल्या शाळा आहेत त्या 8ला भरतात आणि 12ला तर सुटतात. कुठल्या शाळा लवकर देखील सुटत असतील, परंतु अंगणवाडीबद्दल का नाही? इथं 8 ते 12 जर आपण तास मोजले तर एकूण इथं फक्त 4च तास होतात. म्हणजे त्यांचे 2 तास कमी केले. त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांचे 2 तास का कमी केला नाही? असा महत्वपूर्ण मुद्दा मी इथं उपस्थित केलेला आहे. तुम्हाला जर हा मुद्दा आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळवा. कारण की भरपूर सेविका ताई वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात, ज्यांची त्यांची मतं वेगवेगळी असतात. परंतु मला या जी.आर नुसार असं वाटतंय की इथं जे आपले 6.5 तास त्यांनी लावलेले आहेत ते 6.5 तास न लावता का अंगणवाडी सेविका मदतनीसांना ऊन लागत नाही का? त्यांच्यावर हे 6.5 तास काम करणे का बंधनकारक? हा महत्वपूर्ण मुद्दा इथं उपस्थित करण्यात आले. बघा, त्या 6.5 तासांचं नियोजन कशा पद्धतीने असणार हे देखील जाणून घ्या. बघा, अंगणवाडी उघडणे पूर्व तयारी करण्याची वेळ बघा 7:45 ते 8 पर्यंत असणार, म्हणजे 15 मिनिटे. पूर्व शालेय शिक्षण 8 ते 8:45 म्हणजे एकूण 45 मिनिटे घ्यायचे. अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करण्याची वेळ बघा 7:45 ते 9 पर्यंत म्हणजे एकूण 15 मिनिटे. त्याच्यानंतर पुन्हा पूर्व शालेय शिक्षण 9 ते 10:45 पर्यंत घ्यायचंय, म्हणजे एकूण 105 मिनिटे पूर्व शालेय शिक्षण पुन्हा घ्यायचंय. आणि पुन्हा बघा 10:45ला अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करायचा आहे. तो 30 मिनिटाचा असणार आहे. आणि त्याच्यानंतर लाभार्थी सोडून द्यायचे. आता झाली मुलांची वेळ संपली. आता अंगणवाडी सेविका मदतनीसांची वेळ सुरू झाली. तर बघा, अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरवरच्या नोंदी अद्ययावत करणे यासाठी 11:15 ते 12 पर्यंत ही वेळ एकूण 45 मिनिटांची वेळ असणार. त्याच्यानंतर संदर्भ सेवेसाठी 12 ते 12:45 म्हणजे एकूण 45 मिनिटांची वेळ देण्यात आली. त्याच्यानंतर पुढचं बघा, गृहभेट, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन सूचना, समुपदेशन इत्यादी विषयांसाठी
पावणे 1 ते 2:15 म्हणजे एकूण 90 मिनिटे इथं वेळ देण्यात आली. इथं अंगणवाडी सेविकाताईंवर अन्याय झालेला आहे असं मला वाटतंय. कारण की इतर शाळा सकाळ सत्रात ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्यांच्या वेळेमध्ये अजिबात बदल करण्यात येत नाही. म्हणजे 8 ते 12 बघा 4च तास होतात. त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांना देखील 8 ते 12च अंगणवाडी ठेवण्यात यावी, अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. विशेष टीप बघा इथं काय म्हटलेलं आहे, वरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या गृहभेट कालावधीत अंगणवाडी सेविका गृहभेटीकरिता गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये. तथापि अंगणवाडी सेविका गृहभेटीला गेले असल्याची खात्री संबंधित मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करावी. सदर वेळेमध्ये हा बदल उन्हाळा कालावधीसाठी म्हणजे 16/3/2026 ते 30/6/2026 पर्यंत लागू राहील. दिनांक 1/7/2026 पासून माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक 1367 दिनांक बघा 21/3/2025 यांच्या पत्रामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार राहील. तसेच सदर पत्रातील नागरी प्रकल्पासाठीचे वेळापत्रक अंगणवाडी केंद्रामध्ये ठळक व मोठ्या अक्षरामध्ये लावण्यात यावी अशी माहिती आपल्या समोर आली. संजय माने विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे यांच्याकडून हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं काढण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये बघा वेळ ही अंगणवाडीची कमी करण्यात यावी. म्हणजे दररोज आपण 6.5 तास करतोच. उन्हाळ्याचा ज्यावेळेस कालावधी नसतो त्यावेळेस 6.5 तास अंगणवाडी सेविका मदतनीस करतात. परंतु उन्हाची तीव्रता लक्षात घेता अंगणवाडी सेविकांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा 6.5 तासांची कामाची जबरदस्ती करू नये. अत्यंत हा महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. त्यांनो प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं वेळापत्रक असू शकते. कारण की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना, प्रत्येक महिला व बालविकास विभागांना अधिकार सुट्टींचा अधिकार देण्याचं ठरवलं गेलेलं आहे. त्यामुळे हे परिपत्रक जे आहे ते आमच्या विभागाचं आहे. म्हणजे आम्ही नागरी प्रकल्पात काम करतो. त्यामुळे नागरी विभागातील पुणे विभागाच्या अंतर्गत ज्या काही नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांच्यासाठी हे परिपत्रक असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हे परिपत्रक आणि हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.